नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, जय श्री माता. आत्ता जस्ट चाललो आहे आपण सफाळे. सफाळेला आशापुरी मातेचं मंदिर आहे, तिथे चाललो आहे. तर आत्ता जस्ट ट्रेनमध्ये बसलो आहे. तर पुढे दाखवतो तुम्हाला कसं जायचं आणि मंदिराचं दर्शन करायचं. आता जस्ट सफाई स्टेशनला उतरलं. आता इथून शेअरिंग टॅक्सी पकडायची आहे एडवन गावाला. तर तिकडून आईचं मंदिर काय ते 1 ते 2 किलोमीटर आहे. तर आता रिक्षा स्टँडवर जाऊ, शेअरिंग रिक्षा कुठे भेटते ते बघू. आत्ता जस्ट शेअरिंग टॅक्सीने उतरलो आहे. कमसे कम स्टेशनपासून हे 17 किलोमीटर आहे आणि शेअरिंग टॅक्सी 25 रुपये घेते प्रत्येकी पर पर्सन. तर या तुम्ही 3 रस्त्यावर सोडतात. तर इथून सरळ जायचं आपल्याला चालत. हे गाव लागतं. हे गावातून चालत चालत तुम्हाला जायचं. आतमध्ये गावातून रोड गेला आहे पूर्ण. तुम्हाला आवाज येत असेल पाठचा बॅकग्राऊंड, पूर्ण समुद्राचा आवाज आहे. हे मंदिर जे आहे हे समुद्राच्या किनारपट्ट्यावरती आहे. हे बघू शकता केळीची झाडं, बाजूला पूर्ण हिरवंगार, त्याच्यात आतमध्ये घरं. एकदम स्टँडवरती उतरल्यानंतर एकदम सरळ रोड आहे. गावात कोणाला पण विचारलात तर कोणीही माणूस तुम्हाला सांगेल. आणि 17 किलोमीटर आहे स्टेशनपासून ते. तर खूप कमी पैसे घेतात शेअरिंगवाले, 25 रुपये. आणि तिथून 1 किलोमीटर आज चालत आहे.
इथून खाली असं वाकून त्याचे इकडून पण वाकून जायचे खालून आणि ते जे समोर दिसतंय ते आईचं दुसरं त्या साईडला मंदिर आहे, तिथून बाहेर निघायचा रस्ता आहे आणि इथून सुद्धा भुहेरी मार्ग प्लस इकडे पण आहे. आपण पाठच्या बाजूला जाऊया, तिथे पण एक मंदिर आहे, ते पण दाखवू. आशापुरी देवी मंदिर ट्रस्ट एडवन बारोड करीन माता देवीस्थान मार्गिका आशापुरी देवी मातेची थोरली बहीण म्हणजे मोठी बहीण. तर चला आपण जाऊया तिकडे. हे आईचे पाऊल, आईच्या पावलाचे ठसे आहेत. आजूबाजूचा तुम्ही परिसर बघू शकता. आणि तो जो स्पॉट आहे ते बाबांनी सांगितलं असेल आपल्याला, तुम्ही ऐकाल की आई तिथे आंघोळ करायची, ते स्पॉट आहे. ते जाऊ आपण वर. पहिलं आईची जी बहीण आहे त्यांना भेट. हा स्पॉट बघा, इथे गरमीत प्री वेडिंग शूटला, लग्नाचे शूट खूप होतात, खूप बघण्यासारखं आहे. बारोडकरीण माता, हे बघू शकता. आशापुरी मातेची मोठी बहीण. आणि ती जी गुफा दाखवली तुम्हाला, ती गुफा ही आहे. ती तिकडून इथपर्यंत येते, इथून तिथपर्यंत जायची. तेव्हा आई असं बोलतात की इथून तिकडे जायची आणि त्या गुफेतून बाहेर यायची. आणि ते बाबांनी सांगितलं ना, 5 मुखी नाग आहे ते, तर त्यांचं मोस्टली कोणाला दर्शन होत नाही, नशीबवानाला असतात त्यांनाच होतं. तर ते ह्या गुफेत आहे ते. आता आपण आई जिथे आंघोळ करायची त्या स्पॉटवर जातोय. तर कोणीही वर जात असेल, कधी आलात तर प्लीज चपला काढून जावा. हे जे आहे ते कुंड आहे. आणि तिकडे जे हे मंदिर आहे हे स्वयंभू शंकराचं मंदिर आहे. जाणार आहे आपण तिथे पण. हे समुद्र, आपल्या आता आशापुरी आईच्या देवीचे जे सांभाळतात सगळं, ते बाबा आपल्यासमोर बसलेले आहेत. तर ते थोडेफार काहीतरी माहिती सांगतील आपल्याला देवीबद्दल. पहिल्यांदा म्हणजे आशापुरी देवी ही दर्यावरून म्हणजे आली, इथे स्थान घेतलेलं आहे. आणि आपण आईला हाक जर मारली, आई माझ्यावर असं असं संकट आहे, आता आमचं म्हणजे भेटी वगैरे येतात, आता बादला वगैरे असतात, मोठाल्या नाट्या येतात, तर लोकांच्या मनात भीती असते की काय त्रास होईल का असं. आता मी पण येताना चालत येत होतो तेव्हा खूप समुद्राचं पाणी येत होतं, पण आईचं मंदिर बघितल्यानंतर मनाला शांती वाटते आणि ती भीती निघून गेली. कारण आई ठिकाणी म्हणजे हे करतो. आता आपण रस्त्याला येतो, आता रस्ता म्हणजे पाडवा बीज आणि 2-3 दिवस होता, पण तो 1-1.5 तासाचा येत होता. आता पाणी ओटी सुरू झाली थोडी. आणि एकविराईचे जे तुम्ही ते देवस्थान आहे इकडे 4 देव स्वयंभू आहे. ओके. का आई एकविरा, धानूची महालक्ष्मी, आशापुरी आणि जीव. आणि जी उभी आहे तिची स्थापना केली तिची. कारण जेव्हा आमच्या बाईमाचा जो म्हणजे भगिनीला पैसा जो आलेला गव्हर्नमेंटचा, त्याने तो वाटप नाही केला. कारण जर आपण पैसे जर वाटप केले
तर आज उद्याला ते पैसे संपून जाणार, न जर मूर्ती आली तर जन्मजन्म राहून वाढ जाईल. राहून जाणार. त्याकरता त्यांनी मिटिंग जमवली एकत्र. तर सांगितलं की आपण मूर्तीच आणू. तेव्हा ती ती मूर्ती 23/2/1987 किती बोललात? 23/2/1987 23/2/1987. तिची स्थापना झालेली आहे. तर आता तिला मला 22 वर्ष होती. 22 वर्ष होते, पण जशी आहे तसंच आहे, काहीच नाही. ती राजस्थानवरून मूर्ती आली. हां आपण जसं जुडवा बोलतो जुडवा, हां. बहिणी जर काही वेळेला तिला साडी जर दिली, तिला साडी नाही घातली ना तर काही वेळेला ती सपना जाते आपल्याला. ते सांगते की तिला साडी दिली ना मला मला नाही दिली. बरोबर. असं आहे. म्हणजे जे आपल्या खालती जे 3 देवी आहेत त्या वेगवेगळ्या आहेत की एकच? वेगवेगळे आहेत. त्या तिन्ही वेगवेगळ्या. मेन आहे ते आशापूर आहे. आशापूर आहे. मध्ये आहे ती. बरोबर. त्या बाजूला आहे ती डाणूची महालक्ष्मी आहे. ओके. न त्या बाजूला आहे ती- त्या बाजूला आहे ती आशापुरी. आशापूर. म्हणजे ते दोनच देवी आहेत. दोनच देवी आहेत पण ते वेगवेगळे आहेत. ओके. हां. महालक्ष्मी आणि आशापुरी. आणि असं मी ऐकलं होतं अगोदर की या डोंगराच्या वरती आई आंघोळ करायची. तिथं कुंड आहे तिकडे. कुंड आहे तिथे वरती. हां ते 3-4 कुंड आहे तिची. हां हां हां. तिथे हेर आहेत. तर आपले म्हणजे पादुका वगैरे तिकडे आहेत वरती जातो. पादुका. तर न तिथे आता तो ओरा जो होता तो आईचा गोटा सुद्धा त्या बाजूला आहे. त्या बाजूला आहे. हां. आणि तुम्ही या देवीच्या इथे किती वर्ष झाली तुम्ही सेवा करताय? आम्ही गेल्या वर्षापासून सेवा करतो. पण आमची आई होती ना ती पहिल्यांदा म्हणजे आमच्या गावात पूर्ण यायची इकडे. ओके. ती सकाळी यायची संध्याकाळी यायची. त्यावेळेला धुळमाती होती. त्यावेळेला दृष्टांत आईला आमच्या बरंच दिला. कारण इथे शेषनाग आहे बरोबर. 5 मध्ये लाईट दिसतो ना तिथे शेषनाग आहे. ते हां. सुद्धा आईच्या म्हणजे पूजेला येतो. म्हणजे अजून पण आहे? अजूनपर्यंत आहे. ओके. ज्यांचं हे असतं त्याला दिसतं. त्यांनाच दिसतो. भाग्य. त्यांना केस आहेत ना त्या ह्याला? येवाले केस आहे. एवढे केस आहेत. हां तर आता योग कासा बसवला नाही इकडे. हां आता याला दुसरा नशीब होईल. तर एका बाईला दर्शन दिले हां. तिथून जीवनजवळ गेली तिला दर्शन दिलं. ज्यांच्या नशिबात असेल त्यांनाच तर भेटणार. ती घाबरली नाही बोमा करा. त्यावेळेला दुसरा पुजारी होता. त्याला कशाला सांगितलं तिने सांगितले असं तो जरा दचकला. तर आपल्याला कोणताही माणूस आपण जरी असलो तरी आपण सुद्धा म्हणजे दचक कारण तो मोठा आहे. पण आमची आई ज्या वेळेला पूजा करायची ना ते येऊन झोपायचा, मागे झोपायचा, पुढे झोपायचा. हो हो हो. तर तिने सर्व बघितलेलं. म्हणजे आईने तुमच्या साक्षात बघितलेलं आहे तो? आमच्या आईने साक्षात बघितला. आमच्या आईला धनसुद्धा द्यायला गेलेली आई. हां हां हां. हलका म्हणजे काना घोडा सुद्धा सांगतात. त्याच्याजवळ घोडाची खाटी असते. बरोबर. हलका 3 थापा मारली आमच्या दरवाजावर. त्यांना आमच्या आईला सांगितलं की तू दरवाजा उघड. पण त्यावेळेला चोरसुद्धा येत होते ना त्यामुळे आई घाबरली. नाही माझ्याजवळ आली आणि सांगितलं दादा तुला सांगणार गोष्ट. बोललो काय. तर मी तिला जोराने म्हणजे ओरडलो. रात्रीच 2-2:30 वाजले असतील. ती 12च्या दरम्यान येऊन गेली. बरोबर. तर तो मला आई तू दरवाजा उघडायला सांगत होती. तर मी म्हटलं की तू उघडायचं नाही का बघू. ती तुला द्यायला आलेली पण तुला घेताना आला. तर मग ते एक आहे. पण आमचे आई वगैरे आमचे वडीलसुद्धा वरून म्हणजे आता ते वडील देवी आहे ना तिथून खाली आले. पण तिच्यामध्ये जो संसार आहे तिथे तेच म्हणजे 2 व्यक्ती तसे येऊन गेले त्याच्यामध्ये. हां. तर तिथे आईचा संसार आहे तिथे सोन्याचे खांब वगैरे आहे. आणि तो शेषनाग आहे ना त्याच्या अंगावरून असं झोपलेला आहे. त्याची आपली पाठ त्याच्या अंगाला लागते. हां. त्याच्यावरून आपण जाणार. हां. असं ते सांगत होते. आणि नवरात्रीला खूप गर्दी येत असेल ना? नवरात्रीला 9 दिवस म्हणजे त्या पाण्याचे टाके आहे ना हां. तिथपर्यंत लाईन असते. हो हो. आता गेल्या रविवारी सुद्धा आपला गेट आहे ना गेटच्या बाहेर लोक होते. आज जरा पाऊस असल्यामुळे थोडंसं वातावरण. आतापर्यंत लोक हां त्याच्यामुळे ना. इथं लाईन तुम्ही दररोज असता इकडे मंदिरात? दररोज दर दिवशी 5 वाजता पहाटे सकाळी 5 वाजता मंदिर उघडतं. आणि रात्री बंद किती वाजता होतं? तरी म्हणजे जोपर्यंत लोक चालू असतात तोपर्यंत मंदिर चालू. कारण नवरात्रीला काही वेळेला 8-9 वाजेपर्यंत मी म्हणजे लोकांना म्हणजे दर्शन दिलेलं आहे. कारण आमचे ट्रस्टवाले सांगायचे मला किती तू त्रास करतो. ते कधी येतील कधी जातील. बरोबर.
त्यांना मी म्हटलं की मी 12-13 वर्ष तीर्थात केलेली आहे, तर मला माहीत आहे. कारण आपण जातो तीर्थाला त्यावेळेला काही वेळेला मंदिरं बंद होत असतात. तर मंदिरं बंद झाल्यावर आपल्याला वाटतं की आला एवढ्या लांबून दर्शन झालं तर उपयोग काय. बरोबर. तर ते मला त्रास झाला तर चालेल, पण त्यांना दर्शन भेटलं, आईचं दर्शन भेटलंच पाहिजे. तर ते मला किती म्हणजे असे मला आता कित्येक लोक पैसे देतात, तर मी पैसे घेत नाही. कारण मला देवाची सेवा करायची, पैसे घेतो. मला पैसे द्यायचे असेल आईच्या पेटीत टाका असं मी सांगतो आणि कष्ट लोकांना सांगतो. बघा, प्रत्येक जणांनी समजून घ्या की जर कोणालाही दक्षिणा द्यायची असेल तर ती आईची पेटी आहे, त्या पेटीत टाका, ते मंदिराच्या उपयोगाला येतील पैसे. ते एक तुमच्याकडे चांगलंच उदाहरण आहे. आणि आपले आजोबा त्यांची पिढ्यानपिढ्या या देवीच्या म्हणजे सेवेसाठी आहेत. तर बाबा, थँक्यू, तुम्ही आम्हाला थोडंसं मार्गदर्शन दिल्याबद्दल. आणि असंच येत राहू. आणि तुम्ही पण या. इथे आलेले आहेत आणि इथे जेवण, हे बघा कसं डान्स चालू आहे. हे आपल्या कोळी पद्धती डान्स चालू आहे. आईच्या दरबारात जेवण प्लस आईचं मंदिर दर्शन प्लस एन्जॉय. फुल एन्जॉय. इथे वयाचा बांध नाही, कसला बांध नाही, सगळे मिळून मिसळून नाचतात. बघू शकता तुम्ही. स्वयंभू शिव मंदिर, ते बाबा सांगत होते ना की इथे खरोखर नाग आला होता. ते मंदिर बघू शकता तुम्ही.
नमः पार्वती पदे हर हर महादेव. हे आशापुरी मातीचं मंदिर आहे. याच्या एक्झॅक्ट समोर पुरातन शिव मंदिर आहे. आणि एक तुम्हाला रहस्य दाखवतो. हे बाजूला समुद्र आहे आणि मंदिराच्या समोरच एक विहीर आहे. त्या विहिरीचं पाणी गोड आहे. म्हणजे समुद्राचं पाणी खारट आणि ह्या विहिरीचं पाणी गोड. त्यात गावातली माणसं पाणी पियायला घेऊन जातात. हा व्हिडिओ इथेच थांबवतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या भावाचा नवीन यूट्यूब चॅनल आहे. तर जय श्री महाकाल.